तर फोटो ॲड केल्यानंतर आपल्याला सॉन्ग ॲड करायचं आहे. त्यानंतर ओव्हरलेमध्ये जायचं. ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन मी दिलेल्या बीट मार्कचा व्हिडिओ ॲड करून त्याला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून घ्यायचं. त्यानंतर इमेजला क्लिक करून सॉन्ग पर्यंत असं इथपर्यंत फोटो घ्यायचा. त्यानंतर बीट 1 बीट 2 असे स्प्लिट मारायचे. त्यानंतर 3 नंबरवर स्प्लिट मारायची आणि इथं 4 असे स्प्लिट मारण्यावर हा व्हिडिओ क्लिक करून व्हिडिओ डिलीट करायचा. त्यानंतर मी तुम्हाला दिलेले ओव्हरलेमध्ये जाऊन ओव्हरले ॲड करायची. ओव्हरले इथपर्यंत आणायची. पहिल्या ओव्हरलेला असं 2 बोटांनी झूम करून इथं सेट करायची. त्यानंतर हिची लेंथ इथपर्यंत घेऊन आल्यानंतर हिला क्लिक करून इथं घ्यायचं. PNG झूम करून परत वर अशी सेट करायची. त्यानंतर PNGची लेंथ इथपर्यंत ठेवायची. त्यानंतर ॲनिमेशनमध्ये जाऊन ॲनिमेशन आल्यानंतर इथं फेड इन हा इफेक्ट द्यायचा. त्यानंतर आपलं इथं ॲनिमेशन देणं झाल्यावर बाहेर येऊन स्टार्टिंग इमेजला क्लिक करायचं आणि ॲनिमेशनमध्ये जाऊन ॲनिमेशनमध्ये रॉक व्हर्टिकल हा इफेक्ट लावायचा आणि 2 नंबरच्या इमेजवर क्लिक करून कॉम्बोमध्ये आल्यावर झूम 1चा इफेक्ट लावायचा. त्यानंतर दुसऱ्या इमेज क्लिक करून कॉम्बोमध्ये त्यानंतर डिस्ट्रॉय अँड हा इफेक्ट लावायचा. त्यानंतर तिसऱ्या इमेजवर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये येऊन इनमध्ये यायचं आणि इथं रॉक हॉरिझॉन्टल हा इफेक्ट लावायचा. त्यानंतर आपला व्हिडिओ हा रेडी झालेला आहे. एक्सपोर्टच्या बटन क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा.